नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामधील इंदिरानगर या ठिकाणी. इंदिरानगर हे कायम दुर्लक्षित राहिलेलं एक हे भाग आहे. काही ग्रामस्थ आहेत, या ठिकाणच्या समस्या काय काय आहेत आपण जाणून घेणार आहोत. तर तुमचं नाव सांगा प्रथम. माझं नाव संजू जाधव. मी इथलाच इंदिरानगरचा रहिवासी आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. विविध उमेदवार तुमच्याकडे येत असतील. कोणकोणते उमेदवार आले होते तुमच्याकडे? आता पहिल्यांदा आमच्याकडे असे उमेदवार भरपूर आलेले आहे, पण पहिल्यापासून आम्ही आमच्या हक्काचा माणूस आहे शिवाजी संपत निघोड, याच्याच पाठीमागे आम्ही पहिल्यापासून उभे आहे. कारण की आम्ही कधी पण आवाज दिला तरी तो माणूस ऐन टायमाला प्रत्येक वेळेस आमच्यासाठी हजर राहिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही 100% त्यांनाच मतदान करणार. जिल्हा परिषदेसाठी कोण उमेदवार आहे सांगता येईल? जिल्हा परिषदेसाठी आहे ना, आमच्या इथून विष्णू काका हिंगे पाटील ते उमेदवार आहे. समोरून कोण उमेदवार आहे? समोरून कोण उमेदवार आहे मला आम्हाला काय सांगता येणार नाही. समोरून कोण उमेदवार आहे मी सांगतो त्यांचं नाव. प्रशांत, जिल्हा परिषद प्रशांत आबंग हे उमेदवार आहेत. माहिती आहे का तुम्हाला? नाही, मला तर आतापर्यंत माहित नाही. मी एवढं मंचर मध्ये फिरतो, पण मला काय माहितीच नाही प्रश्न आपण कोण. पंचायत समितीसाठी समोरून मनोहर इंदोरे हे आहेत. त्यांचा आपला कधी परिचयच नाही झाला. इंदिरानगर मध्ये इथे इंदिरानगर मध्ये नाही आले. आता हे सांगतात ते नाही आले. मी आता सकाळी नाही आले. अजून कोणी तुम्हाला माहितच नाही का? म्हणजे अजून नाही असं आता निवडणूक फक्त 6-7 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि तुम्हाला उमेदवारच माहित नाही का? उमेदवार आलेलेच नाही तर त्यांचं नावही माहिती नाही, काहीच माहिती नाही. शिवाजी निगोट आणि विष्णू काका हिंगे माहिती आहे तुम्हाला? हो, हे दोन्हीच माहिती. हे दोनच माहिती आहे. हो, बाकी कुणी आलेलंच नाहीये. जिल्हा विष्णू काका हिंगे आणि शिवाजी संपत निगोट यांच्या माध्यमातून कोणकोणती कामं झाली सांगता येतील का? बरंचसं कामं झालेलं आहे. या वाढीसाठी जे पाणी पुरवठ्याचं काम चालू केलेलं आहे हे फक्त शिवाजी संपत निगोटे यांनी चालू केले. काही प्रॉब्लेम आले तर ते हर एक गोष्टीसाठी ते उभे असतात. म्हणजे चांगलं काम करतील. हो, खूप चांगले काम करतात. हक्काचा माणूस आहे. समोरूनही चांगले उमेदवार आहेत. तुम्हाला माहित नसेल पण समोरूनही चांगले उमेदवार आहे. समोरही चांगले उमेदवार आहेत, पण ते कधी आमच्यापर्यंत आलेलेच नाहीये आणि आम्हाला ते आलेले नाही म्हणून तर माहिती नाही ना. तुमच्या समस्या अनेक आहेत. काय काय समस्या आहे या ठिकाणी? आमच्या समस्या खूप समस्या आहे. पाण्याचं आहे, बाथरूमचं आहे, बाकी हर एक गोष्टी. आता घाटातून येताना अंधार वगैरे आहे, ते खांबल्याला लाईटी वगैरे या बरंच. येत्या काळात कोण सोडवेल? येत्या काळात तर आम्हाला तर फक्त एकच माणूस हक्काचा आहे, शिवाजी संपत निगोट. सोडवतील ते? हो, 100%. 100% अक्षय रेंकी. काय वाटतं आता ही जिल्हा परिषदची रणधुमाळी सुरू आहे. विविध उमेदवार आहेत. कोण कोण उमेदवार आहे नाव सांग. आमच्या इकडे फक्त आमच्या गावचाच इंदिरानगरचा रहिवासी थोडक्यात शिवाजी शेठ निगोट यांनाच आम्ही पूर्ण इंदिरानगर एक पाठिंबा देतोय. पूर्ण इंदिरानगर. समोरून पण चांगले उमेदवार आहेत. समोरचा आमच्या गावचा नाहीच ना, त्याच्यामुळे त्याला आम्हाला जरी उद्या अडचण आली तर आम्ही त्याच्या गावात नाही जाऊ शकत. तसं आम्ही आमच्या गावात हक्काने घरी जाऊन बसू शकतो असा माणूस आहे आमचा. उमेदवारांची नावं सांगता येतील समोरच्या? नाही, आमच्या इकडे फिरकले नाही ना, आम्हाला त्या उमेदवारांचं देणं घेणंच नाही थोडक्यात. अजून इंदिरानगर मध्ये आलेच नाही. नाही, आलेच नाही अजून. आम्ही तरी नाही पाहिले पहिलेच नाही. आणि आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही. उद्या आम्हाला रात्री बेरात्री काही अडचण तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन बसू शकतो असा माणूस येतो. आणि त्यांनी पाणीच वाढीत आणलेलं आहे. पहिलं पाणीच इथं पहिले सरपंच पाणीच केलेलं आहे. त्याच्यामुळं अख्खी वस्ती मोठी पाण्याची सोय झाल्यामुळं हा पूर्ण इंदिरानगरच त्यांच्या पाठीशी एक या दिलाने उभा राहणार. जिल्हा परिषदेसाठी कोण उमेदवार आहे सांगता येईल? विष्णू काका आहे. काकांच्या मधून कोणकोणती कामं झाली सांगता येईल? काकांच्या माध्यमातून इकडे तरी अजून काही कामं नाही झालेली, पण शेठच्या माध्यमातून आता इथून पुढे काका म्हणजे त्यांनी शब्द दिलेले आहे. आम्ही स्वतः काकांकडे गेलो होतो आता 1-2-3 दिवसापूर्वी. शेठकडे गेलो होतो. निवडून आल्यानंतर किंवा नाही आल्यानंतर आमच्या वस्तीची सगळी कामं मार्गी लावणार हा शब्द आहे. लावणार, बरोबर आहे. परंतु समोरून जिल्हा परिषदेसाठी प्रशांत आबंग हे देखील आहे. हे पण चांगलं काम करते. त्यांचा आमचा परिचयच नाही ना कधी. तुम्हाला पहिल्यापासून ही वस्ती आहे ना, ही नामदार साहेबांच्या पाठीमागे एक ठामपणाने उभी राहिलेली. सगळ्यात महत्वाचा विषय आहे का इथं नामदार साहेब आणि गाड्या एवढंच लोकांना माहिती. समस्या तर बाकी नाही. समस्या असू द्या ना, समस्या त्या सुटणारच आहे. आता आम्हाला माहिती आहे गायरान क्षेत्र आहे, समस्या सुटणार आहे. शेड आमचे आहेच आता उभे. शिवाजी शेठने आम्हाला शब्द दिलाय, हक्काची माणसं आहे. ही वाडीत निगोडवाडीची जेवढी पोर आहे त्यांना कधी फोन केला निम्म्या रात्रीला ती मदतीला जाऊन येतात. गणेश निगोड झाले, त्यांचा मुलगा झाला, ही कधी पण निम्म्या रात्रीला आमच्यासाठी जाऊन येणारे माणसं. समस्या भरपूर आहे. समस्या वन टाइम समस्या सुटणार नाही आहे इंदिरानगरची. हे गायरान क्षेत्र आहे. आम्ही याच्यावर सर्व केलेलं आहे. आतापर्यंत जितकं काही इंदिरानगर मध्ये काम झालेलं आहे ते शिवाजी शेठ यांच्या माध्यमातून झालेलं आहे. दुसऱ्यांचा कोणता काय महत्वाचा वाटा नाहीये. आणि जे आपले नामदार साहेब आहेत दिलीपरावजी वळसे पाटील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी
निगोट यांनी ज्या वेळेला ह्या इंदिरानगरला लोक 2 किलोमीटर खाली पाणीला जात होते, 2 किलोमीटर विहिरीवर, आणि घाट उतरून खाली जायचं आणि परत वरती यायचं, तर त्याच्यामधून ते शिवाजी शेठ त्यांनी ना आमच्या जलचा प्रॉब्लेम त्यावेळेला सॉल्व्ह केला आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळं आणि एक महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला एक सांगतो की अजितदादांचं असं दुर्दैवी हे झालेलं आहे, तर आम्ही त्यांना श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून घड्याळाला मत हे आम्ही हेच आमची श्रद्धांजली असेल अजितदादांना. का आम्ही सर्वजण एकमताने, आम्ही सर्व इंदिरनगरचे ग्रामस्थ आहे ना, सर्वजण इंदिरनगरचे जे ग्रामस्थ आहे, आम्ही सर्वजण एका मताने आम्ही घड्याळाचं चिन्ह दाबणार हीच सगळ्यात मोठी आमची श्रद्धांजली असेल. झाले आता सगळे आमचे परिषदेची निवडणूक सुरू आहे. उमेदवार कोण कोण येत आहे तुमच्याकडे आता? नाही, आमच्याकडे तर कोण उमेदवार आलेले नाही आजपर्यंत. आणि आमच्या गावचे जे शिवाजी शेठ संपत निगोट 6-7 दिवस राहिलेत, मात्र आता उमेदवार तुमच्याकडे आलेले नाही. कोण उमेदवार आहे तुम्हाला सांगता येणार नाही का? नाही, अजून तर नाही सांगता. आमचे तर आलेच नाही ते, आणि आमचा त्याचा काही संबंध पण नाही. त्यामुळे आम्ही काय शिवाजी शेठ संपत शेठ निगोट आमच्या इथं आम्हाला कधी पण आम्ही त्यांना फोन केला तर आमची कामं ते करतात. त्यामुळे आम्ही त्यांना 100% पाठिंबा देणार. विष्णू काका हेंगे ते सुद्धा, आम्ही क्रिकेट खेळतो आणि ते आम्हाला कायम क्रिकेटला आम्ही गेले का ते स्पॉन्सर करतात आम्हाला. त्यांनी आम्हाला फोन केला होता. ते म्हणले नाही, त्यांनी कधी आम्हाला आजपर्यंत काही मदत केली नाही. नाही सांगते. हो, उभा आहे ते माहिती, पण ते सांगता येत नाही कोण आहेत ते. त्यांना इंदिरानगर माहिती का नाही हेच नाही माहिती अजून. त्यांना इंदिरानगरच्या लोकांच्या काय समस्या आहे, त्यांनी कधी इंदिरानगर पाहिले, मनोहर इंदोरे असतील, यांनी कधी इंदिरानगर पाहिले. आता इलेक्शन आले म्हणून यांची नावं पुढे येतात, ते समजा तुमच्या माध्यमातून. पण इंदिरानगर यांना माहिती का इथं किती लोक राहतात, कशी राहतात, कशी जगतात? शेटला म्हणजे पहिल्यापासून त्यांना माहिती ना, आणि ते 100% सोडू शकतात. जे शेड उभे राहिले तुम्ही ज्या शेड खाली, हे सुद्धा शिवाजी शेटने निधी देऊन हे शेड केलेलं आहे. ही जी लाईट ही शेट मुळे इथं लाईट आहे. चांगलं काम करता येतं आल्यानंतर. शेतचं म्हणजे या लोकांना कधीच त्रास नाही आल्या. इथे सगळी म्हणजे हातावर रोज जाणार आणि संध्याकाळी खाणार अशी परिस्थिती, पण कधी कोणाला वाढीत त्रास नाही दिला त्यांनी. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या वस्तीचा निर्णय आम्ही करून आधीच ठेवलेला आहे. इंदिरानगर आहे ते आता एकमताने काय करणार आहे? आम्ही एकमताने घड्याळाच्या चिन्ह समोरील बटन दाबून आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहे विष्णू काका हिंगे पाटील, आणि पंचायत समितीला आमच्या हक्काचा माणूस शिवाजी शेठ संपत निगोट यांना प्रचंड बहुमताने आम्ही निवडून आणणार आहे. आमची इंदिरानगर वासियांची जबाबदारी आहे, आणि हीच आमची आहे ना सगळ्यात मोठी अजितदादांसाठी श्रद्धांजली असेल, एवढं बोलतो आम्ही. नक्कीच या ठिकाणी या इंदिरानगरच्या नागरिकांनी सांगितलं की शिवाजी संपत निगोट आणि विष्णू काका हिंगे यांना आम्ही एकमताने पाठिंबा देणार आहे. आणि जे समोरील जे उमेदवार आहे प्रामुख्याने ते यांना माहीत नाही अद्यापही. तर पाहूया येणाऱ्या काळात इंदिरानगर काय करते ते. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.